मंडळी, तुम्ही सुद्धा चण्याची फक्त भाजीच बनवताय? आज आपण चण्याची भाजी न बनवता खूपच वेगळ्या पद्धतीने एक नवीन रेसिपी बनवणार आहोत। तुम्ही या पद्धतीने कधीच हा पदार्थ बनवला नसणार। चला तर बनवायला घेऊया। यासाठी इथे मी 1 वाटी उकडून घेतलेले चणे घेतलेत। चणे मी आदल्या दिवशी भिजत घातले होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी याला 3 शिट्या काढून घेतल्या। 3 शिट्या काढल्यानंतर चांगले मऊ होतात, हे चांगले शिजले जातात। एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचे। यानंतर मॅशरने, पावभाजी मॅशर असतो ना, त्याने असे हे मॅश करून घ्यायचे। चणे चांगले उकडलेले आहेत, त्यामुळे तुम्ही पाहू शकता छान हे मॅश झालेले आहेत। तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही वाटी किंवा पेल्याचा वापर करू शकता। आता यानंतर मी इथे 1 उकडलेला बटाटा किसून घेतलाय। किसूनच घ्यायचा हा बटाटा, आणि बटाटा चांगला उकडून घ्यायचा, म्हणजे पटकन किसला जातो, मऊ होतो। यानंतर 1 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घेतली आहे। 1 किसलेला मी गाजर घातलेला आहे, लहान गाजर होता तो घातलाय। यानंतर 1 बीट घेतलाय, तो सुद्धा मी बारीक किसून घेतलाय। आता बारीक चिरलेला 1 कांदा घालायचा। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचा वापर करू शकता। आता काही मसाले घालूयात। तर पाव चमचा हळद पावडर घालायची। मसाले सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे। ही जास्त तिखट नसते, फक्त रंग येण्यासाठी घातलाय। 1 चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर घातली आहे। अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची। आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर इथे लिंबाचा रस वापरू शकता। पाव चमचा ओवा घेतलाय। ओवा हातावर असा क्रश करून घालायचा आहे। आपण हा पदार्थ चण्यापासून बनवतोय, तर चण्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो। यासाठी ओव्याचा वापर यामध्ये नक्की करा। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आपण नाश्ता बनवतोय, तर या नाश्त्यामध्ये तुम्ही मुलांसाठी जर बनवत असाल तर मुलांच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता। आता सगळे साहित्य आहे ते हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सगळे पदार्थ अशा प्रकारे हाताने मिक्स केल्यामुळे एकजीव होतात आणि मसाले सगळे साहित्य एकत्र लागलं जातं। सगळं मिक्स करून आपल्याला याचा एक चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे। तर हे बघा, सगळं साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। याचा एक चांगला गोळा बनवून घेतलेला आहे। तर आपण इथे उकडलेल्या चण्यांपासून मस्त चटपटीत कटलेट बनवतोय। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि थोडं थोडं हे मिश्रण हातावर घेऊन अशा पद्धतीने चांगलं प्रेस करून याला कटलेटचा आकार द्यायचा। हे बघा, मस्त आपलं कटलेट तयार झालंय। अजिबात हाताला चिकटत नाही तेल लावल्यामुळे। अजून एक तुम्हाला मी कटलेट बनवून दाखवते। हे कटलेट आहेत ते तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हे बनवू शकता, किंवा मुलांना डब्यामध्ये द्यायचे असतील तर असे बनवून देऊ शकता। तर सगळे कटलेट हे बघा मी बनवून घेतलेत। मस्त रंगीबिरंगी दिसतायत हे कटलेट। अशा पद्धतीने मुलांना बनवून दिले ना, तर ते मुलं आवडीनेच खातील। कटलेट आपले बनवून झालेत। असेच बनवून तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता। आता इथे एक मी प्लेट घेतली आहे, यामध्ये रवा घ्यायचा। रवा घेताना बारीक रवा घ्यायचा, जाडा रवा घेऊ नका। यानंतर एक कटलेट घ्यायचा आहे आणि या रव्यामध्ये डीप करून याला चांगला कोट करून घ्यायचा। तुम्ही रव्याऐवजी ब्रेड क्रम्सचा सुद्धा वापर करू शकता। ब्रेड क्रम्स बनवताना ब्रेड घ्यायचे आणि मिक्सरमधनं त्याचा चुरा करून घ्यायचा, पण रवा आपल्याकडे घरात इझिली अवेलेबल असतो, यासाठी मी रवाच घेतलाय। आता सगळ्या कटलेटना मी रवा हे बघा छान कोट करून घेतलाय। मस्त दिसतायत बघा कटलेट किती। फ्रीजमध्ये तुम्हाला आदल्या दिवशी ठेवायचे असतील ना, तर रवा लावायचा नाही, फक्त कटलेट बनवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याला रवा लावून डीप फ्राय करून घ्यायचे। तर इथे पॅनमध्ये मी तेल चांगलं गरम करून घेतलंय। जास्त डीप फ्राय नाही करणार, थोडंच तेल घातलेलं आहे। आता एक कटलेट या पॅनमध्ये तेलात घालायचे आहेत। जेवढे यामध्ये राहतील तेवढे कटलेट घालायचे, जास्त एकदम कटलेट घालायचे नाहीत। एकदम जास्त कटलेट घातले तर ते व्यवस्थित तळता येत नाही। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतायत हे।
एका बाजूने चांगले कुरकुरीत होत नाही आणि याचा रंग जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत याला पलटून घ्यायचं नाही, अजिबात हात लावायचा नाही। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे। मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे चांगले शॅलो फ्राय करून घ्यायचे। तर 2 मिनटं 2 ते 3 मिनटं छान एका बाजूने मी तळून घेतलेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊया। तर सगळे कटलेट अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आहेत। याला पलटताना सावकाश पलटायचं, नाहीतर ते फुटू शकतात। तर हे बघा, सगळे कटलेट मी अशा पद्धतीने पलटून घेतलेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। तुम्ही हे डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण जास्त तेलाची गरज नाही। आपण थोड्या तेलामध्येच हे कटलेट चांगले कुरकुरीत तळून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसतायत। कटलेट मस्त कुरकुरीत तळून झालेले आहेत। हे बघा, रंग खूप सुरेख आलाय। याच पद्धतीने बाकीचे कटलेट सुद्धा मी तळून घेतलेत। चण्याची भाजी तर आपण बनवतच असतो, पण तुम्ही कधी अशा पद्धतीने चण्याचे कटलेट बनवले आहेत का? कमेंट करून नक्की सांगा। चण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतात, तर असे हे चण्याचे कटलेट नक्कीच बनवून तुम्ही ट्राय करा। चणे सुद्धा काही जणांना आवडतात, काहींना आवडत नाही, तर तुम्ही अशा प्रकारे हे पौष्टिक चण्याचे कटलेट बनवून दिले तर त्यांना समजणार सुद्धा नाही की आपण हे चण्यापासून कटलेट बनवलेले आहेत। शिवाय यामध्ये आपण गाजर वापरलेला आहे, बीटरूट वापरलेला आहे आणि यामुळे हे कटलेट जे आहेत ते आपले खूपच पौष्टिक झालेले आहेत। मुलांना तुम्ही हे अशा पद्धतीने नक्कीच बनवून द्या, माझी खात्री आहे ते आवडीने खातील। आपण या कटलेटला रवा लावल्यामुळे हे वरून खूपच कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून एकदम मऊसूत झालेले आहेत। तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण हे कटलेट खायला खूपच चवीला अप्रतिम लागतात। तुम्हाला एक कटलेट तोडून दाखवते। हे बघा, आतून एकदम मस्त मऊसूत हे कटलेट झालेले आहेत। सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता। मुलांना सॉस भारी आवडतो, तर तुम्ही मुलांना सॉस बरोबर देऊ शकता किंवा तुमच्याकडे मेयोनीज असेल किंवा दही बरोबर सुद्धा हे कटलेट खाऊ शकता। याची चव अप्रतिम लागते। तर मंडळी, यापुढे फक्त चण्याची भाजी न करता या पद्धतीने कटलेट तुम्ही नक्की बनवून बघा आणि हो, बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। याआधी सुद्धा मी बरेच कटलेटचे प्रकार अपलोड केलेले आहेत। मटारचे कटलेट सुद्धा बनवलेले आहेत, तर ती रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की पहा। आजची ही कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी ही तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।